काय कोणत्या गोष्टीवर चर्चा करताय? काय नाही का, आम्ही लॉकडाऊन बद्दल बोलत होतो. या फेरीवाल्यांचे लॉकडाऊन मध्ये बरेच हाल झाले असतील ना. लॉकडाऊनचा त्रास तर सगळ्यांनाच झाला, पण याचा जास्त त्रास फेरीवाले आणि स्ट्रीट वेंडर्स यांना झालाय. म्हणजे बघा, इन्कमचे सोर्सेस बंद, मग खाण्यापिण्याचे वांदे, आणि म्हणून तर बहुतेक लोक गावी गेलेत. पण अशांना ही गोष्ट माहिती नाहीये की सरकार फेरीवाले आणि स्ट्रीट वेंडर्स साठी एक योजना राबवते. या योजनेचं नाव आहे PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना. या योजनेअंतर्गत सरकार एका वर्षाच्या मुदतीवर 10,000 रुपयांचं कर्ज देतं आणि प्लस इन्सेंटिव्हही. आणि जर या कर्जाची परतफेड एका वर्षाच्या आत केली तर 7% कर्ज सूटही मिळते. किती? 7%. कळलं का? म्हणजे फेरीवाले काय ते इकडनं जाणार नाही. ते तर खरंय. अरे हो, अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा. अशी केंद्रीय सरकारी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट योजना जी शहरी फेरीवाल्यांना म्हणजेच भाजीवाले असतील किंवा एखादं लहानसं कपड्यांचं दुकान असेल अशा विक्रेत्यांना त्यांच्या आर्थिक विकासासाठी एका वर्षाच्या मुदतीवर सरकार 10,000 रुपयांचं कर्ज देतं, शिवाय इन्सेंटिव्हही. कोणत्याही कोलॅटरल म्हणजे कोणतीही वस्तू गहाण म्हणजेच गिरवी न ठेवता. कोणती आहे ती योजना? पात्रता काय? लोन म्हणजेच कर्ज कसं घेता येईल? ऑनलाईन की ऑफलाईन? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. त्याआधी आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो, ते मिस होऊ नयेत म्हणून हा रिमाइंडर. नमस्कार, मी कादंबरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. फेरीवाले काय आपल्या इथून जात नाहीत आणि आता सरकारने त्यांच्यासाठी आणली एक योजना. पोटावर हात असणारे म्हणजे रोज जेवढी कमाई होईल त्यावर उदरनिर्वाह करणारे फेरीवाले. लहानसा का असेना पण आपल्या स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचं स्वप्न सगळेच पाहतात. पण बिझनेस म्हटलं तर भांडवल हवंच. 500 मध्ये थोडीच भागतंय सगळं. काय बरोबर बोलले ना? लॉकडाऊनमध्ये जी परिस्थिती ओढवलेली, रस्त्यावरील वेंडर्सनं झालेला आर्थिक त्रास, तो भरून काढण्यासाठी सरकार त्यांना 10,000 रुपये कर्ज देऊन मदत करते. एका वर्षासाठी ही मुदत असते. वेळेच्या आत या कर्जाची परतफेड केली तर प्रोत्साहन म्हणून सरकार इन्सेंटिव्हही देत आहे. ही स्कीम आहे PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना. पाहूया स्कीमसाठी पात्रता काय आहे. PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजनेसाठी पात्रता काय? फक्त शहरी भागातील फेरीवाल्यांसाठी ही स्कीम आहे. 24 मार्च 2020 किंवा त्या आधीपासून जे व्यवसाय करत आहेत, म्हणजे ज्या व्यावसायिकांकडे सर्टिफिकेट ऑफ वेंडिंग आहे म्हणजेच फेरीवाला परवाना असलेले विक्रेते. ज्या फेरीवाल्यांची नगरपालिकेच्या सर्वेक्षण म्हणजे सर्वे यादीत नोंद आहे पण परवाना मिळालेला नाही, सर्वेक्षणात राहून गेलेले पण नगरपालिका किंवा टाउन वेंडिंग कमिटीकडून लेटर ऑफ रेकमेंडेशन म्हणजेच LOR मिळालेला आहे, असे व्यावसायिक या योजनेसाठी पात्र आहेत. आता तुम्ही म्हणाल, लेटर ऑफ रिकमेंडेशन म्हणजेच LOR काय आहे आणि ते मिळवण्यासाठी काय पुरावे लागतात? लेटर ऑफ रिकमेंडेशन म्हणजेच LOR म्हणजेच शिफारस पत्र, जे तुमची कामगिरी आणि कौशल्य प्रमाणित करतं. LOR मिळवण्यासाठी पुढील पात्रता असावी लागते. लॉकडाऊन काळात मदत मिळालेल्या विक्रेत्यांची यादी, विक्रेत्यांच्या संघटनेची सदस्यत्व माहिती म्हणजेच NASVI किंवा SEWA, फेरीवाल्या व्यवसायाचे पुरावे म्हणजेच फोटो, दुकानाची जागा, साक्षीदार किंवा नगरपालिकेकडून स्थानिक चौकशी अहवाल. आता पाहूयात PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजनेसाठी डॉक्युमेंट्स काय लागतील. आधार कार्ड, बँक पासबुक, 2 पासपोर्ट साईज फोटो, सर्टिफिकेट ऑफ वेंडिंग किंवा LOR. जुलै 2020 पासून PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना सुरू झाली. सरकारने याची मुदत वाढवत 2030 केलेली आहे, ज्याचा एकूण खर्च 7,332 कोटी रुपये आहे. या योजनेत सरकार 10,000 रुपयांपर्यंत कर्ज देतं. पण कर्ज देताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो आणि किती टक्के शिवाय हे कर्ज कोण देतं? आपण सुरुवातीला पाहिलं होतं, कोलॅटरल शिवाय हे लोन म्हणजेच कर्ज दिलं जातं. पण याची सुरक्षा कशी बाळगली जाते? सरकारकडून क्रेडिट गॅरंटी फंड सुरक्षा कवच दिलं जातं. यामुळे बँक्सना किंवा वेंडर्सना कर्ज देणं सोपं जातं आणि वेंडर्सनाही याचा फायदा होतो. या कर्जाचा इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजदर बँक किंवा NBFCच्या नियमांनुसार असतो. वेळेवर परतफेड केल्यास व्याज सवलत म्हणजेच इंटरेस्ट सबसिडी मिळते. ही रक्कम दर 3 महिन्यांनी थेट खात्यात जमा केली जाते. आता हे कर्ज कोण देतं? तर सर्व शेड्यूल्ड बँक, ग्रामीण फायनान्स बँक म्हणजे SFBS, कॉर्पोरेटिव्ह बँक, NBFC, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन म्हणजेच MFIS. ही योजना SIDBI म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून चालवली जाते. या योजनेचं मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग कसं होतं? तर सेंट्रल लेवलवर स्टिअरिंग कमिटी, स्टेट लेवलवर मॉनिटरिंग कमिटी आणि सिटी लेवलवर ULB कमिटी, या पातळीवर योजनेचं काम पाहिलं जातं.
सगळी माहिती पाहिली. आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा अर्ज म्हणजे फॉर्म कसा भरायचा. इंटिग्रेटेड IT पोर्टल आणि मोबाईल ॲप तयार करण्यात आलंय. हे पोर्टल फेरीवाले, बँक्स आणि डिजिटल पेमेंट ॲप्सना जोडतं. अर्ज ऑफिशियल वेबसाईटवर केला जातो. ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ही सगळी माहिती गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. गव्हर्नमेंट सीझन 1 मध्ये अशाच फायदेशीर स्कीम्सवर आम्ही व्हिडिओ केलेले आहेत. ते आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील. तर ही होती PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना. तुम्हाला या योजनेबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या सोमवारी सीझन 2च्या शेवटच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.